भाषणात उल्लेख केला भाजप विकृती आहे, भाजपची जी विकृती आहे ती समोर येते। बदलापूरची घटना असेल, विशाळगडावरचं आक्रमण असेल, त्यासोबत ज्या मालवणचे देखील छत्रपतीचा जो पुतळा कोसळला ते सगळे आरोपी फरार आहेत, अद्याप कोणालाही अटक नाही। पाठीशी घातला जातो जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करू शकतात आज त्यांचं काय बोलावं। आज एक 4 लहान वर्षाच्या मुलींवर जर अत्याचार होत असेल आणि लोकांना शेवटी रस्त्यावर उतरावं लागत असेल, तिथे कॉग्निझन्स घेतला जात नाही, FIR लॉज झाला जात नाही, पोलिसांवर प्रेशर आहे, हे जर सगळीकडेच महाराष्ट्रात होते, देशभरात होते, एक प्रकारची अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी ही ह्या लोकांमुळे निर्माण झाली आहे। आज इलेक्शन व्हायला पाहिजे होते आपले, पण ते पण पुढे ढकलले। ह्यांचा नेमका प्लॅन काय आहे? आता मी कुठेतरी ऐकते की महाराष्ट्रात ते प्रेसिडेंट रूल आणणार आहेत, कारण का त्यांना सगळं मॅनिप्युलेट करायची वेळ आली आहे। कुठे नेऊन ठेवला, म्हणजे नेमकं काय घडतं ह्या महाराष्ट्रात, ह्या देशात? एवढी विकृत मानसिकता असणारे जेव्हा सत्तेत असतात, जेव्हा गुजरातमध्ये बलात्कार केलेल्या लोकांचा आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्कार आणि स्वागत केला जातो, जेव्हा आपल्या देशासाठी ऑलिम्पिक जिंकलेल्या मेडलची जी मुली आहेत, रेसलर्स आहेत, जेव्हा त्यांच्यावर अत्याचार केला जातो आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या खासदारांचं जेव्हा स्वागत केला जातो, तेव्हा ह्या सत्ताधारी विकृत मानसिकतेचं काय म्हणावं? आणि म्हणून आज सगळ्यांना असं वाटतं की आम्ही महिलांच्या विरोधात काही करू शकतो आणि पोलीस आपल्याला काही हात पण नाही लावू शकत, अशी एक मानसिकता ह्या समाजात निर्माण होत चालली आहे। आता मला असं वाटतं समाजानेच हे हातात घेणं गरजेचं आहे, आता सगळ्यांनी रस्त्यावर येणं गरजेचं आहे। शिवाजी महाराजांचा पुतळा इतका निकृष्ट दर्जाचा होता, कोणाच्या तरी मित्राला, कोणाच्या तरी मुलाच्या मित्राला फेवर करण्यासाठी ह्याच्यात पण त्यांनी भ्रष्टाचार केला, जे ते पण सोडलं नाही। तिथेच प्रतापगडवर जो पंडित नेहरूंनी जो अनावरण केलेलं, तो अजूनही एवढे वर्ष झाले तरी तो आहे, मजबूत आहे। पण मला असं वाटतं ह्यांचे पुतळे असतील, हे सगळं आतमधून पोकळ, बाहेरून शो शायरान शायनिंग करण्याचा प्रयत्न, पण आतमधून हे सरकार मोठं फेलियर ठरलं आहे। आज इलेक्शन पुढे ढकललेत, कारण का सर्वेमध्ये पण त्यांच्या बाजूने एक पण, त्या तिन्ही पक्षाच्या बाजूने एक पण सर्वे नाही आहे। तर मला असं वाटतं की आता लोकांनी ठरवलं आहे आणि कितीही काही होऊ देत, मग तुम्ही कितीही योजना आणा, लाडकी बहीण आधी खालून देत होते, आता वरून देत आहेत, हा माझा आरोप आहे। आणि कितीही काही करू देत, पण आता लोकांनी ठरवलं आहे, पैसे घेतील, सगळं घेतील, पण शेवटी महाविकास आघाडीलाच मतं मिळणार आहेत। मध्य प्रदेश सरकारने जी योजना केली होती त्याचा फायदा त्या सरकारला होताना दिसला, म्हणून कुठेतरी लाडकी बहीण योजना आणून त्याचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न आहे, तो मिळेल का? त्याच धर्तीवर त्यांनी महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्र पुरोगामी विचाराचं महाराष्ट्र आहे। लोकसभेत महाराष्ट्राने न भूतो न भविष्य 14 खासदार काँग्रेसचे महाविकास आघाडीचे पार्लमेंटला पाठवले, तर ह्या वेळेस पण विधानसभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच येईल। तुम्ही म्हटलात की संसदेमध्ये महिलांचे जे प्रश्न असतात ते महिलाच मांडतात, तर असं वाटतंय की पुरुषांकडनं हे प्रश्न मांडले जात नाही किंवा महिलांवर एक दडपण येते? नाही, 100% संसदेत असेल, विधानसभेत असेल, प्रत्येक राज्यात असेल, प्रत्येक मेळाव्यात असेल, जेव्हा महिलांचा कार्यक्रम असतो तेव्हा महिलाच बोलतात, पण जेव्हा पुरुष बोलायला सुरू करतील महिलांच्या बद्दल, महिलांच्या अत्याचाराच्या विरोधात, तेव्हाच देशात, महाराष्ट्रात परिवर्तन घडेल। पुरोगामी देशाचा विचार मांडताना तुम्ही इंदिरा गांधींचं उदाहरण दिलं, मात्र या पुरोगामी महाराष्ट्रात अद्यापही महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली, आगामी काळात महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राची यासाठी महिला मुख्यमंत्री, मला असं वाटतं ही खूप दूर की बात है, पहिले महिलांना सुरक्षित ठेवा महाराष्ट्रात। शेवटचा प्रश्न, भाषणाच्या शेवटी तुम्ही जयश्री थोरात यांनी निवडणूक लढवावी असं सूचक वक्तव्य केलंय, काय तुम्हाला तशी माहिती मिळाली या निवडणुकीत जयश्री थोरात या निवडणूक किंवा पुढचं मी नाही, पण एक महिला म्हणून ते एवढं चांगलं काम करत आहेत आज संगमनेरसाठी। डॉक्टर आहेत, महिला बचत गट सक्षमीकरण असेल, त्या चळवळीत त्या आहेत, आधी खूप वर्षापासून त्या काम करत आहेत। बाळासाहेब थोरात साहेबांच्या दोन्ही मुली किंवा त्यांची बहीण अतिशय चांगलं काम करत आहेत आणि ज्या ह्या प्रकारचं नेतृत्व करू शकतात ते राजकारणात पण नेतृत्व करू या विधानसभेत घरातील महिला या विधानसभेत ते तुम्ही जयाताईंना विचारा। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जयाताई जयश्रीताई इच्छा व्यक्त केली आहे, प्रणितीताईंनी इच्छा व्यक्त केली की जयश्रीताईंना आता निवडणुकीत उतरवा, त्यांना निवडणूक लढवू द्या, तुमची तयारी आहे का? त्यांनी असं म्हटलं की भविष्यामध्ये निवडणूक भविष्यामध्ये आपल्याला निवडणूक लढवायचीच आहे, ती आत्ता आहे की नंतर आहे ते माहिती नाही आपल्याला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।